श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सारंग सावलीच्या डोक्यावरील पेटी उचलतो आणि किचनमध्ये घेऊन येतो. सावली सगळं सामान किचनमध्ये ठेवते आणि विठ्ठलाच्या पाया पडते. सारंग तिथेच उभा असतो. सावली त्याचे आभार मानते आणि हे सगळं बबलू बघत असतो. बबलू ते बघून खूप खुश होतो. तो धावत हे सगळं सोहमला सांगायला निघून जातो. तर सारंगला खूप वाईट वाटतं. सावली अशी किचनमध्ये झोपते हे त्याला काही पटलेलं नसतं. त्याला वाईट वाटतं. त्याला सावलीच्या घरी आपण घालवलेले दिवस आठवतात. सावलीच्या घरी किती छान होतं आणि सावलीच्या घरी आपल्याला एवढा मान सन्मान आणि आपल्या घरी सावलीला जराही मान नाही. त्याला वाईट वाटतं आणि तो रूम मधून निघून जातो. तर इकडे सोहम आणि अमृता सावलीबद्दल बोलत असतात. त्याला सावलीबद्दल वाईट वाटत असतं. तिलोत्तमा सावली सोबत अशा आत्ता मगाशी जे काही केलं ते त्याला पटलेलं नसतं. तेवढ्यात तिथे बबलू धावत येतो. बबलू सोहमकडे येऊन नाचायला लागतो. सोहम विचारतो, बबलू काय झालंय नाचायला? बबलू त्याने काय बघितलं सगळं काही सांगतो. सारंगने मदत केली, किचनमध्ये सामान ठेवलं, सगळं सांगतो. सोहम बबलू नाचायला लागतात आणि तेवढ्यात तिथे राजकुमार आणि नील येतात. राजकुमार विचारतो, सोहम बबलू वा तुम्ही दोघं कधी आलात? कसं होतं गाव? प्रवास कसा झाला? बबलू म्हणतो, गाव नाही, आपलं घर वाटत होतं. ते आम्ही सुरुवातीला जात होतो त्यावेळेस वाटलं होतं की तिकडे व्यवस्था कशी असेल, पण नाही, आमची काय व्यवस्था होती तिथे अमेझिंग. आम्हाला असं वाटत होतं की अजून 4-5 दिवस राहावं आणि सावली वहिनीने केलेलं ते कुकिंग, स्वयंपाक, आहा, काय ते थालपीठ, काय तो चहा, असं वाटतं आत्ता खावं. नाव काढलं तरी तोंडाला पाणी सोडत होतं. सोहम म्हणतो, आणि सावली वहिनींना तिथे काय रिस्पेक्ट आहे. वहिनीला तिथे सगळेजण खूप मानतात बरं का. राजकुमार चिडतो आणि म्हणतो, तुमचं जे प्रेम आहे ना तुमच्या सावली वहिनीबद्दल ते कंट्रोलमध्ये ठेवायचं. हे मॉमला नाही आवडणार. अमृता म्हणते, अहो खरंच सांगतोय. राजकुमार अमृतावरती खेकसतो व म्हणतो, सगळ्यासाठी लागून होते. अमृता गप्प होऊन जाते. सोहम बबलू आपलं सामान उचलतात आणि खोलीमध्ये निघून जातात. अमृता म्हणते, अहो तुमचं मत खूप चुकीचं आहे. सावली खूप चांगली आहे. राजकुमार म्हणतो, तुला विचारलंय का? तुझं मत, तुझी जी मत आहेत ना ती तुझ्याकडेच ठेव, माझ्यापर्यंत पोहोचून द्यायची नाही. अमृता ठीक आहे म्हणते. राजकुमार तिथून निघून जातो. तर इकडे सावली तुळशी जवळ येते. तुळशीची पूजा करते. तुळशीला पाणी घालते. माहेरी जाताना जो धागा गुंडाळलेला होता आणि तेव्हा प्रार्थना केली होती हे तिला आठवतं. सावली तुळशीचा तो धागा काढते. सावली तुळशीला म्हणते, तुळशी आई, तू माझ्या शब्दाला मान दिलास, माझ्या घराला सांभाळस, तुझं खूप खूप आभार आहे. तुळशी आई, तुला माहिती आहे का, सारंग सर मला स्वतः इथे घेऊन आले. अगं माझ्या पाठीशी उभे आहेत. ते मला या घरात घेऊन आले. आता या घरात मला कसं घरात मला असं वाटतंय की माझं अस्तित्व उभं राहिलंय. मला खूप चांगलं वाटतंय. सावली तुळशीच्या पाया पडते आणि तेवढ्यातच तिथे सरू मावशी येते. सावली सरू मावशीच्या पाया पडते आणि तिच्याशी बोलत असते. सरू सावलीशी बोलत असते. सरू म्हणते, सावली तू नव्हती ना तेव्हा सगळं घर मोकळं वाटत होतं. सावली म्हणते, मला पण तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येत होती, पण आत्ता मी आली आहे ना, आता अजिबात काळजी करू नका, सगळं नीट होणार आहे. ते दोघं किचनमध्ये काम करायला जातात. तर इकडे तिलोत्तमा आपल्या रूममध्ये बसली असते. तिने ऐश्वर्याला जे सांगितलं होतं की सावली या घरामध्ये येता कामा नये, तिला एक्सपोज करायचं, तिच्या विरोधात पुरावे शोधायचे, हे सगळे तिला आठवतं आणि तिला ऐश्वर्याचा राग येतो. तेवढाच तिथे सारंग येतो. सारंग तिलोत्तमाशी बोलण्यासाठी तिच्या बाजूला बसतो. तिलोत्तमा सारंगवरही राग असतो. सारंग म्हणतो, आई मला माहिती आहे सावलीबद्दल तुझ्या मनात खूप राग आहे, पण आई सावलीबाबत मला सत्य समजलंय. तिलोत्तमा म्हणते, सत्य समजलं ना, तरी तू तिला आपल्या घरामध्ये का घेऊन आलास? सारंग म्हणतो, आई तुला जर ते सत्य समजलं असतं तर तू पण तेच केलं असतं. आई, तिच्या घरी जाण्याआधी मी ठरवून गेलो होतो की कुठल्याही गोष्टीवरती डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही, प्रत्येक गोष्टीकडे संशयानेच बघायचं. पण आई तिथे गेल्यावर ती एक गोष्ट माझ्या डोळ्यासमोर येत होती. तिथे गेल्यानंतर सावलीने काय काय केलं, त्यांच्यासाठी केलेली मदत आणि गावकऱ्याकडून घरातल्याकडून काय काय तिच्याबद्दल सत्य समजलं हे सगळं सांगतो. सारंग पुढे म्हणतो, आई जर तिच्या घरच्यांना फक्त कौतुक केलं असतं ना तर मी हे सगळं खोटं मानलं असतं. मला वाटलं असतं की ते सगळं नाटक करतोय.
पण आई सगळं गाव तिचं कौतुक करत होतं. मला अशी एकही व्यक्ती भेटली नाही जी तिच्याबद्दल वाईट साईट बोलेल. सारंग सगळं सांगतो, गावकरी काय काय बोलत होते हे सगळं. आणि सारंग पुढे म्हणतो की आई ते सगळं ऐकल्यानंतर माझी खात्री पटली, सावली खूप चांगली मुलगी आहे. आणि आई मी तुला नाही सांगणार की सावली सोबत कसं वागतो. तेव्हा तिलोत्तमा म्हणते आणि सांगू पण नको, त्याची हिंमत सुद्धा करू नकोस. सारंग म्हणतो पण आई आपल्याला जसं दाखवलं गेलं तसं आपण पाहिलं, पण मला फक्त एवढंच वाटतं की माणूस म्हणून तू या गोष्टीकडे बघावं, सावलीकडे माणूस म्हणून बघावं. आणि हे सगळं मी तुला सगळ्यासमोर नाही सांगू शकलो कारण मला वाटत होतं की सगळ्यासमोर तुझ्या विरोधात नको जायला. असं सगळं म्हणून सारंग तिलोत्तमाच्या मांडीवर झोपतो. हे सगळं बोलणं चंद्रकांतने ऐकलेलं असतं. चंद्रकांत दारातून चोरून त्यांना बघत असतो आणि तिलोत्तमाचं लक्ष चंद्रकांतवर जातं. तिलोत्तमाला चंद्रकांतचं बोलणं आठवतं. चंद्रकांतने सांगितलेलं होतं की सारंग तिथे गेलाय, एका अर्थाने चांगलं झालं कारण सावली कशी आहे हे तिकडे गेल्यानंतर त्याला नक्कीच कळेल. आणि ज्या वेळेस सारंगला कळेल की सावली किती निथळ आहे, पाण्यासारखी शुद्ध आहे, त्यावेळेस तो तिचा स्वीकार नक्कीच करेल. हे सगळं तिला आठवतं आपल्या घरी आणि तिचा जळपाट होत असतो. तर रात्री जगन्नाथ आपल्या घरी असतो. त्याला भैरवीची सारखं बोलणं आठवतं असतं. भैरवीने आपल्यावरती जो आरोप केला ते त्याला आठवत असतं. तो खूप टेन्शनमध्ये असतो. अलका त्याच्याकडे येते. अलका म्हणते अहो बास झालं ना, आल्यापासून नुसतं तुमच्या डोक्यात एकच विचार चालू आहे. आता एवढा सगळा विचार करून जे झालंय ते बदलणार आहे का? जगन्नाथ म्हणतो माझी मुलगी माझ्यावर चिडली आहे आणि माझ्यावर हे सगळं आरोप झाले. मी हे नाही सहन करू शकत आणि मी असं का वागलो मला माहिती होतं. भैरवी समोर आहे आणि प्रत्येक गोष्टीचा विचार करून वागणारा मी, पण यावेळेस मी एवढी चूक कशी काय केली? विचारामुळे सगळा प्लॅन चौपट झाला. या सगळ्याला कारणीभूत आहे ती भैरवी वज्जे आणि या सगळ्याची शिक्षा तिला मिळणारच. एकीकडे तिलोत्तमाने माझी मुलगी हिरावून घेतली आणि दुसरीकडे मानलेल्या मुलीला माझ्यापासून दूर करून टाकलं. त्या भैरवीने आपल्या अंगापासून आपले एक एक अंग अवयव वेगळं करणं काय असतं ना ते मला आत्ता कळतंय. सावली मी तुला वचन देतो, काही झालं तरी हा बाप तुझ्या पाठीशी आहे. मी तुला शब्द देतो, मी सगळं चांगलं करून राहणार. जगन्नाथ खूप करतो. तर दुसऱ्या दिवशी सावली किचनमध्ये काम करत असते आणि तिचं लक्ष बाहेर जातं. सारंग ऑफिसला जायला निघालाय हे तिला दिसतं. सारंग खिशातून आपला मोबाईल काढतो आणि त्याच्या खिशातलं काहीतरी बाहेर पडतं. सावलीचं लक्ष जातं. सावली मोठ्याने सारंगला आवाज देते, पण सारंग फोनवर असतो म्हणून त्याला काही ऐकू जात नाही. सावली धावत खाली येते आणि त्याला रुमाल उचलून त्याच्या हातामध्ये देते. सारंग रुमाल घेतो आणि कार जवळ जातो. हे सगळं तिलोत्तमा आणि ऐश्वर्या बघत असतात. ऐश्वर्या तिलोत्तमाला म्हणते मॉम बघितलं का, ही किती ओव्हर स्मार्ट मुलगी आहे. अहो एक चान्स सोडत नाही सारंगच्या जवळ जाण्यासाठी. सॉरी पण मला तुमची चूक दाखवायची आहे. मॉम तुम्ही सारंगला तिच्या घरी पाठवून खूप मोठी चूक केली. आता आपल्यालाच लवकरात लवकर काहीतरी करायला हवं, नाहीतर सारंग या मुलीच्या प्रेमात पडेल. तर सारंग कारमध्ये बसतो आणि त्याचं लक्ष सावलीकडे जातो. तो सावलीकडे येतो आणि रुमाल झाकून म्हणतो थँक्यू सो मच. स्माईल करून बघतो. सावलीला खूप चांगलं वाटतं. सावली त्याच्याकडे बघत राहते. सावली पुन्हा किचनमध्ये काम करायला जात असते. तिथे तिलोत्तमा तिला थांबायला लावते. सावली तिलोत्तमाकडे पाठ करून उभी राहते. तिलोत्तमा म्हणते काय ग, तुला कामाची खूप हौस आहे ना, सतत काम करत असतेस ना, तर ठीक आहे आपण आता तुला खूप काम देऊ. काय घ्यायचं आहे ना काम? सावली काहीच बोलत नाही. तिलोत्तमा विचारते काय ग, तिला ऐकू येत असेल ना? ऐश्वर म्हणते मॉम तिला स्वतःच्या कामाचा गोष्टी बरोबर कळतात. तिलोत्तमा म्हणते मग आत्ता ऐकून घे, मी तुला आधी सुद्धा सांगितलं होतं सारंगच्या आसपास फिरकायचं सुद्धा नाही, त्याच्याशी बोलायचं नाही, तरी तू माझं काही ऐकतच नाहीस. ऐश्वर्या या मुलीची किती हिंमत आहे ग, हिला माहिती आहे नाहीये या घरामध्ये माझ्या शब्दाला किती किंमत आहे. ते आता हिला कळेल माझ्या शब्दाला किती किंमत आहे. हे आता या मुलीच्या वागण्यासाठी हिला शिक्षा मिळायलाच हवी आणि ऐश्वर्या तुला हवी ती शिक्षा तू हिला देऊ शकतेस. असं म्हणून तिलोत्तमा आतमध्ये निघून जाते. ऐश्वर्या सावलीला म्हणते ए हॅलो, तुला ऐकायला आलं नाही का आत्ता आईने काय सांगितलं? चल. ऐश्वर्या आतमध्ये जाते आणि सावली तिच्या मागे जाते. ऐश्वर्या सावलीला आतमध्ये थांबवलेल्या असतात तर मावशी पाण्याने भरलेली बादली घेऊन येते. ती विचारते ऐश्वर्या मॅडम ही बादली का आणायला सांगितली आहे, काय करायचं आहे? ऐश्वर्या म्हणते आता ही बादली आपण आणि हे फडकं या मुलीला द्यायचं आहे. हे सगळं घर ही मुलगी स्वतःच्या हाताने स्वच्छ करून पुसून घेईल. सरू म्हणते हे काय बोलताय तुम्ही, सगळं घर हिने स्वतःच्या हाताने स्वच्छ करायचं? ऐश्वर्या म्हणते
म्हणते हो सरू मावशी. सरू मावशी म्हणते अहो वहिनी असं करू नका, तुम्ही सगळं घर हाताने साफ करायचं म्हटलं ना तरी 10 माणसं लागतील. ऐश्वर्या म्हणते मग ही आहे ना, ही करेल 10 माणसाचे काम, ही एकटी करू शकते. दे कपडा. ती कपडा घेते आणि सावली कडे देते. सावलीला म्हणते घे आता आणि सगळं घर स्वच्छ करायचं. तुला मी शेवटचं सांगते, एक घरातला कोपरा पूर्ण स्वच्छ हवाय. मला जा कामाला लाग. सावली लगेच बादली उचलते, कपडा घेते आणि स्वच्छ करायला जाते. ऐश्वर्या खूप खुश असते. तिला वाटत असतं की चला आपण सावलीला शिक्षा दिली, पण सावली हे सगळं काम कसं करते हे बघणं खूपच मनोरंजक असणार आहे. आणि या सगळ्या गोष्टीला जर सारंगला माहिती झालं तर तो नक्कीच ऐश्वर्याला या गोष्टीचा जाब विचारणार आणि अखेर एक ना एक दिवस सावलीला तो बायकोचा हक्क देऊन तिलोकपणा आणि ऐश्वर्याचा घमंड मोडणार हे मात्र नक्की. मालिकेच्या पुढील अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.